बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए की महाआघाडी सरकार आज फैसला 2 टप्प्याच्या मतदानात 7,45,26,26,000 मतदारांकडून उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये कैद निकालाची उत्सुकता शिगेला। आमचे कार्यकर्ते सर्व मतमोजणी केंद्रांवर तैनात असतील। अधिकाऱ्यांचं चुकीचं काम दिसल्यास तिथेच उत्तर देऊ बिहार निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांचा इशारा। नगर परिषद नगर पंचायत निवडणुकांसाठी भाजपकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप तर 15 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची यादी पूर्ण होणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेत एकट्या भाजपकडून 150 जागांसाठी तयारी सुरू, सूत्रांची माहिती। महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांची कोंडी होणार, 100हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार। ठाकरेंची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणा, आमदार खासदारांवर याची जबाबदारी। शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, युतीबाबत वरिष्ठ ठरवतील, तुम्ही कामाला लागा, शिंदेंचे आदेश। येत्या काळात ठाणे जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात पारदर्शकपणे काम होईल, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दावा। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता। राज्यात मनसे आणि एमआयएम सोबत युती नको, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट। मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो असं अजित पवार रागानं वर्षा बंगल्यावर बोलले, त्यामुळे पार्थ पवारला जमीन व्यवहारातून वाचवलं जातंय। अंबादास दानवे यांचा मोठा दावा तर दानवेंचा खोटारडेपणा, बावनकुळेंकडून आरोपांचं खंडन। ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी सांगावं, चूक झाल्यास ती पुन्हा सुधारू। नाशिकमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन, कुंभमेळ्याची कामं पारदर्शी होतील, निधीची कमतरता भासणार नाही, फडणवीसांची ग्वाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर, राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणार। बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए की महाआघाडी सरकार आज फैसला 2 टप्प्याच्या मतदानात 7,45,26,26,000 मतदारांकडून उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये कैद निकालाची उत्सुकता शिगेला। आमचे कार्यकर्ते सर्व मतमोजणी केंद्रांवर तैनात असतील। अधिकाऱ्यांचं चुकीचं काम दिसल्यास तिथेच उत्तर देऊ बिहार निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांचा इशारा। नगर परिषद नगर पंचायत निवडणुकांसाठी भाजपकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप तर 15 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची यादी पूर्ण होणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेत एकट्या भाजपकडून 150 जागांसाठी तयारी सुरू, सूत्रांची माहिती। महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांची कोंडी होणार, 100हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार। ठाकरेंची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणा, आमदार खासदारांवर याची जबाबदारी। शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, युतीबाबत वरिष्ठ ठरवतील, तुम्ही कामाला लागा, शिंदेंचे आदेश। येत्या काळात ठाणे जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात पारदर्शकपणे काम होईल, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दावा। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता। राज्यात मनसे आणि एमआयएम सोबत युती नको, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट। मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो असं अजित पवार रागानं वर्षा बंगल्यावर बोलले, त्यामुळे पार्थ पवारला जमीन व्यवहारातून वाचवलं जातंय। अंबादास दानवे यांचा मोठा दावा तर दानवेंचा खोटारडेपणा, बावनकुळेंकडून आरोपांचं खंडन। ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी सांगावं, चूक झाल्यास ती पुन्हा सुधारू। नाशिकमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन, कुंभमेळ्याची कामं पारदर्शी होतील, निधीची कमतरता भासणार नाही, फडणवीसांची ग्वाही।
मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणार. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए की महाआघाडी सरकार. आज फैसला. 2 टप्प्याच्या मतदानात 7,45,26,26,000 मतदारांकडून उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये कैद. निकालाची उत्सुकता शिगेला. आमचे कार्यकर्ते सर्व मतमोजणी केंद्रांवर तैनात असतील. अधिकाऱ्यांचं चुकीचं काम दिसल्यास तिथेच उत्तर देऊ. बिहार निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांचा इशारा. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. तर 15 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची यादी पूर्ण होणार. सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेत एकट्या भाजपकडून 150 जागांसाठी तयारी सुरू. सूत्रांची माहिती. महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांची कोंडी होणार. 100हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार. ठाकरेंची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणा. आमदार खासदारांवर याची जबाबदारी. शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. युतीबाबत वरिष्ठ ठरवतील, तुम्ही कामाला लागा. शिंदेंचे आदेश. येत्या काळात ठाणे जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात पारदर्शकपणे काम होईल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दावा. ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता. राज्यात मनसे आणि एमआयएम सोबत युती नको. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट. मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय. सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो असं अजित पवार रागानं वर्षा बंगल्यावर बोलले. त्यामुळे पार्थ पवारला जमीन व्यवहारातून वाचवलं जातंय. अंबादास दानवे यांचा मोठा दावा. तर दानवेंचा खोटारडेपणा. बावनकुळेंकडून आरोपांचं खंडन. ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी सांगावं. चूक झाल्यास ती पुन्हा सुधारू. नाशिकमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. कुंभमेळ्याची कामं पारदर्शी होतील. निधीची कमतरता भासणार नाही. फडणवीसांची ग्वाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणार. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए की महाआघाडी सरकार. आज फैसला. 2